मला मराठ्यासाठी करतोय, कोणासाठी करतोय? माझ्या मराठ्याला माहिती आहे मी कोणासाठी करतोय. माझ्या मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालं, त्याला काय करणार आहे? आता जसं फडणवीस शेपूट धरीन तसं बोलणार ते. आता कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं. फडणवीसने धरला असं ओढून लागलं भोकायला. अरे यांचे कामच असते ते. आता आणि असल्याला काय किंमत द्यायची बाबा? तुम्हाला मागचं मॅटर माहिती आहे का? तसं ते स्वतःच्या लायकीनं बोलायला पाहिजे. पण आता जसं फडणवीस सांगल तसं ते बोलणार. आणि आम्ही खालच्याला बोलायला सोडून दिलं आता. कारण ह्या बिचाऱ्याला काही बोलून उपयोग नाही. यांना काय बोलून उपयोग नाही. यांना बोलायचं नसतं, हेच नंतर सांगतात बोलायचं नसतं आम्हाला. पण आता वरून जसं सांगतात ना तसं बाबा तुम्ही आमच्यावर नाराज होऊ नका हेच सांगत आहेत नंतर. त्यामुळे यांना बोलून उपयोग नाही. याला दोषी सगळा फडणवीस. फडणवीसला दम निघत नाही. मराठा द्वेष उफाळून येतो आणि मराठा द्वेषापोटी तो हे कामं घडून आणतो. त्यामुळे खालच्याला बोलून काही उपयोग नाही. पण फडणवीसने हे कामं करू नये. कारण एक राज्याचा प्रमुख आहे आणि प्रमुखानं ओबीसी मराठ्यात वादं लावायचे, दंगली लावायच्या, भांडणं लावायचे, हे त्याच्यासाठी हिताचं नसणारे. आणि आपला शब्द लिहून ठेवायचा, मराठ्यांना फडणवीस हलक्यात घ्यायचं नाही. हो, आपला शब्द लिहून ठेवा. तुमच्यामुळं देशातलं सरकारसुद्धा तुम्ही अडचणीत आणणार जर मराठ्याच्या नादी लागलात तर. आता नादी लागायच्या भानगडीत पडू नका.